नमस्कार. आज आपण बोलूया एका अशा विषयावर जो अनेकांच्या मते आता जुना झालाय, कालबाह्य झालाय, पण खरंच तसं आहे का? कारण प्रत्यक्षात आजही आपल्या समाजावर त्याची घट्ट पकड आहे. हो, विषय आहे जात. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की समकालीन भारतात जातीचं स्वरूप इतकं आश्चर्यकारकपणे कसं बदललंय. चला, या विश्लेषणाची सुरुवात एका अगदी साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. आधुनिकीकरण, शिक्षण, शहरीकरण ह्या सगळ्यामुळे जातव्यवस्था तर संपायला हवी होती, नाही का? पण मग तसं झालं का? 20व्या शतकाच्या मध्यावरनं अनेक आधुनिक विचारवंतांनी एक मोठी भविष्यवाणी केली होती. त्यांना वाटत होतं की लोकशाही आणि औद्योगिकीकरण यांसारख्या मोठ्या बदलांमुळे जातव्यवस्था आपोआपच काळाच्या ओघात नाहीशी होईल. आणि यामागचा विचार ना अगदी सरळ होता. बघा, औद्योगिकरण आलं म्हणजे लोक त्यांचे पारंपरिक व्यवसाय सोडून नव्या नोकऱ्या करतील. धर्मनिरपेक्षता आली म्हणजे धार्मिक कर्मकांडांचं महत्त्व कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकशाही, ज्यामुळे प्रत्येकजण समान मानला जाईल. मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होणार? अर्थात जात नाहीशी होईल. निदान असा तरी अंदाज होता. पण झालं उलटंच. इतिहासानं आपल्याला दाखवून दिलंय की हे भाकीत पूर्णपणे चुकलं. या सगळ्या आधुनिक बदलांनंतरही जात व्यवस्था भारतीय समाजातून गायब झालीच नाही. आणि मग इथेच आपल्यासमोर दोन मोठे प्रश्न उभे राहतात. एक, इतके बदल होऊनही जात व्यवस्था टिकलीच कशी? आणि दुसरं, जर ती टिकली आहे तर आज तिचं रूप नेमकं कसं आहे? चला, याच कोड्याचं उत्तर शोधूया. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेतेई यांनी जातीच्या या टिकून राहण्याच्या अद्भुत क्षमतेला समजून घेण्यासाठी एक खूपच इंटरेस्टिंग संकल्पना मांडली आहे. आणि यातूनच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होते. बेती याला म्हणतात विचित्र चिकाटी. आता या दोन गोष्टी आहेत. एक आहे चिकाटी म्हणजे टिकून राहण्याची जबरदस्त ताकद, आणि दुसरी आहे लवचिकता म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घेण्याची क्षमता. खरं तर जातीची सगळी ताकद याच दोन गोष्टींमध्ये दडली आहे. म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जात व्यवस्था सगळीकडे सारखी राहिली नाही. ती काही ठिकाणी कमजोर झाली, पण त्याच वेळी इतर काही महत्त्वाच्या ठिकाणी तिनं आपली पकड आणखीनच घट्ट केली. हीच तिची टिकून राहण्याची एक प्रकारे रणनीती आहे. चला तर मग आधी हे बघूया की कोणत्या क्षेत्रांमध्ये जातीचा प्रभाव खरंच कमी झालाय. विशेषतः आपल्या सार्वजनिक आयुष्यात तिचे जुने नियम आता तितकेसे पाळले जात नाहीत. याची उदाहरणं तर आपल्या आजूबाजूला रोज दिसतात, नाही का? आज कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, ऑफिसमध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र जेवतात. कोणी कोणाला जात विचारत नाही. धार्मिक यात्रांमध्येही तेच. आता एखाद्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा फक्त त्याच्या जन्मावरून नाही, तर त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याचं शिक्षण काय आहे, तो नोकरीधंदा काय करतो यावरही ठरतो. हे एक वाक्य बघा, या बदलाचं किती अचूक वर्णन करतं. आज एक मोठा ऑफिसर आपल्या जातीच्या शिपायासोबत जेवायला कदाचित तयार होणार नाही, पण तो त्याच्याच लेव्हलच्या इतर ऑफिसरसोबत नक्की जेवेल, मग त्यांची जात कोणतीही असो. यावरून काय दिसतं तर आपल्या रोजच्या जीवनात आधुनिक वर्गव्यवस्थेनं जातीच्या पारंपरिक उतरंडीवर मात केली आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. सार्वजनिक जीवनात जात जरी मागे हटल्यासारखी वाटत असली तरी आयुष्यातले जे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय असतात त्या क्षेत्रांमध्ये मात्र तिने आपली पकड सोडलेली नाही, उलट ती अधिक घट्ट केली आहे. आणि ही दोन क्षेत्र म्हणजे कोणती? तर विवाह आणि राजकारण. या दोन ठिकाणी जातीने फक्त आपलं अस्तित्व टिकवलं नाहीये, तर नवीन आणि जास्त प्रभावी रूपात ती पुन्हा उभी राहिलीये. विवाहाचं उदाहरण घेऊया. पूर्वी कसं होतं? लग्न फक्त आणि फक्त आपल्या पोट जातीतच झालं पाहिजे असा कडक नियम होता. पण आता हे नियम थोडे लवचिक झाले आहेत. लोक आता पोट जातीऐवजी आपल्या मोठ्या जातीय गटात लग्न करायला तयार असतात. म्हणजे लग्नासाठीच्या सीमा थोड्या रुंदावल्या आहेत, पण त्या पूर्णपणे नाहीशा झालेल्या नाहीत. पण असा प्रश्न पडू शकतो की विवाह संस्थेतच जात इतकी मजबूत का आहे? कारण सोपं आहे. विवाह फक्त दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना जोडतो, आणि यातूनच नातेसंबंध, वंश, मालमत्तेचा वारसा आणि कौटुंबिक सन्मान यांसारख्या अत्यंत मूलभूत गोष्टी नियंत्रित होतात, आणि त्यामुळेच पिढ्यानपिढ्या जात टिकून राहते. आता येऊया राजकारणाकडे. आणि इथे तर जे अपेक्षित होतं त्याच्या अगदी उलट घडलं. लोकशाहीमुळे जात नाही शिवायच्या ऐवजी ती राजकारणातलं एक मोठं हत्यार बनली. पण हे झालं कसं? बघा, स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. पहिलं, सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, म्हणजे प्रत्येकाच्या मताला किंमत आली. दुसरं, आरक्षणामुळे वेगवेगळ्या जातीय गटांचे स्वतःचे हितसंबंध तयार झाले. आणि मग काय? निवडणुकीच्या स्पर्धेत टिकायचं तर मतं हवीत. मग राजकारण्यांना या गटांना एकत्र आणायला जातीय ओळख हे एक सगळ्यात सोपं आणि प्रभावी साधन वाटलं.
म्हणजे यातला कळीचा मुद्दा हा आहे की जातीचं स्वरूपच बदललं. ती आता केवळ एक सामाजिक किंवा धार्मिक उतरंड राहिली नाही, तर ती एक शक्तिशाली राजकीय ओळख बनली आहे. चला तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. यातनं समकालीन भारतातल्या जातीचं एक गुंतागुंतीचं पण बरंचसं स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं राहतं. तर आजच्या जातीची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? रोजच्या जगण्यातले धार्मिक निर्बंध कमी झालेत, पण लग्न करताना मात्र जात आजही खूप महत्वाची आहे. मैत्रीत, बोलण्यात जातीचा प्रभाव कमी झालाय, पण राजकारणात तो खूप वाढलाय आणि हो, आता वर्ग किंवा क्लास हा सुद्धा दर्जा ठरवणारा एक महत्वाचा घटक बनला आहे. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. आज जात फक्त कर्मकांडांपुरती मर्यादित नाहीये. ती एक सामाजिक संरचना आणि एक राजकीय वास्तव म्हणून आपल्या समाजात जिवंत आहे. तिची ती विचित्र चिकाटी याच बदलामध्ये दडलेली आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर जात व्यवस्था इतकी लवचिक आहे आणि टिकून राहण्यासाठी सतत आपलं रूप बदलत राहते, तर भविष्यात तिचं स्वरूप नेमकं कसं असेल यावर नक्कीच विचार